नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीचे ताट अबाधित राहण्याची नेहमी भूमिका घेतली आहे. ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही अशी प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे, असे प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी वाशिम जिल्ह्यातील बंजारा काशी पोहरादेवी येथे असताना म्हटलंय. नंतर आज तुम्ही पोहरादेवीमध्ये आलेले आहात, नेमका काय उद्देश आहे? आम्ही पोहरादेवी या ऊर्जास्थळावरती, आमच्या प्रेरणास्थानावरती आम्ही आलेलो आहोत. संत सेवालाल महाराज ज्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी, अखिल मानवजातीच्या उन्नतीसाठी कार्य केलं, त्यांच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. या 18 पगड जातींच्या सर्व ऊर्जास्थळावरती आम्ही जाणार आहोत. सकाळी सिंदखेड राजाला आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतीस्थळावर गेलेलो होतो, जन्मस्थळावर गेलेलो होतो. आम्हाला या राज्यकर्त्या लोकांना हे सांगायचं आहे की हा बहुजन महाराष्ट्र आहे, हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हणजे काही ठराविक वर्गाची मक्तेदारी नाही. महाराष्ट्र हा तांड्यावरती, वाड्यावरती, वस्त्यावरती असणारा हा महाराष्ट्र आहे. बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातींचा महाराष्ट्र आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामधल्या या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा जो संविधानिक अधिकार आहे, हक्क आहे, ही लोकं आजही शारीरिक श्रमाचं काम करत आहेत. आमच्या महिला आजही रानूमाळ हिंडतात, काम करतात. आजही आम्हाला या स्वातंत्र्याची फळं चाखता आलेली नाहीत. आजही आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव झालेली नाही. आजही आम्ही काबाड कष्ट करत आहोत. आणि या सगळ्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी, त्यांना सिव्हिलायझेशनमध्ये घेण्यासाठी, नागरीकरणामध्ये घेण्यासाठी, शिक्षणामध्ये घेण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ओबीसींचं 27% आरक्षण दिलं. ही गोष्ट आजच घडते असं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं, घटना अंमलात येत होती, त्यावेळी 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण देणारे बाबासाहेब, 341-42मध्ये ST SCला आरक्षण देणारे बाबासाहेब, या 340व्या कलमाची अंमलबजावणी या देशातली लोकं करत नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. माझ्या या ज्ञाती समाज बांधवांना, 18 पगड जातीच्या लोकांना, सर्व संत महंतांना, सगळ्या लोकांना आमची कळकळीची विनंती आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना जर आपल्याला काही आपले हक्क अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर तुम्ही या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे. आपल्या दैवतांचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे. आपला इतिहास मोठा आहे, आपली परंपरा मोठी आहे. पोहरादेवीमध्ये आल्यानंतर पोहरादेवीमधला हा मेसेज फक्त महाराष्ट्रापुरता राहत नाही, हा संपूर्ण भारत देशामध्ये जातो. कारण माझा बंजारा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही, तर अख्ख्या भारत देशामध्ये माझा बंजारा समाज आहे. आणि या म्हणून तीर्थक्षेत्रावरती आम्ही, खरं तर मी आणि माझे सहकारी नवनाथ आबा वाघमारे, आम्ही 9-10 दिवसाचं उपोषण केलं. 4 दिवस आम्ही जालन्यामध्ये उपचार घेतले. उपचार घेतल्यानंतरसुद्धा, उपचार घेत असताना त्या हॉस्पिटलमध्ये हजारो लोक तिथं येत होती. म्हणून आम्ही या तीर्थक्षेत्रावरती जावं, ऊर्जा घ्यावी. जात येत असताना आधीमध्ये जेवढी गावं आहेत तिथं सर्व या लोकांना एकत्रित यावं, संबोधित करावं, आपल्या हक्क अधिकारावर बोलावं, म्हणून आम्ही आज पोहरादेवीला आलेलो आहोत. आणि आम्हाला इथं आल्यानंतर इथल्या सर्व संत महंत मंडळींनी, इथल्या सर्व नेतृत्वानी आमचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं आहे. त्यांचं आम्ही मानावं तेवढं आभार कमी आहेत. ही सगळी लोकं पुढं येत आहेत. सगळी लोकं पुढं येऊन 18 पगड जाती एकत्र. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता, मात्र आता ते आरक्षण रद्द करण्यात यावं आणि ओबीसीमधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी केलेली आहे. हे बघा, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी ओबीसीचं ताट हे अबाधित राहावं अशीच भूमिका घेतलेली आहे. कारण या ताटामधून तुम्हाला संविधानिकरित्या देता येणार नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेबांची नेहमीची भूमिका राहिलेली आहे. रक्तनातेसंबंधातील जे ज्यांना आरक्षण दिलं जाणार होतं त्या संदर्भात आक्षेप घेतला आहे आंबेडकर. नाही, बघा, सगळे आणि सोयरे, माझ्या या विजय एनटीमधल्या बांधवांनाही माझं सांगणं आहे, सगळे आणि सोयरे. सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे, सगळे या शब्दाची अशी व्याख्या आहे. आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतर एकत्रित झालेले सोयरे. या दोन्हीही कन्सेप्ट ना संविधानामध्ये आहेत, ना कुठल्या जजमेंटमध्ये आहेत, ना हिंदू लॉमध्ये आहेत, ना मुस्लिम पर्सनल लॉमध्ये आहेत, ना ख्रिश्चन लॉमध्ये आहेत, ना पारशी लॉमध्ये आहेत. हा कन्सेप्ट आणला कुणी? बघा, 80% आम्ही बोगस नोंदींद्वारे आम्ही मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवलं आहे असं म्हणणारे जरांगे, आता 20% लोकांना या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून आम्ही 100% मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवणार आहोत. हे जे वक्तव्य आहे हे घटनाविरोधी वक्तव्य आहे, हे बेकायदेशीर वक्तव्य आहे. सुप्रीम कोर्टाला हे मान्य नाही, वेगवेगळ्या आयोगांना हे मान्य नाही, औरंगाबादच्या खंडपीठाला हे मान्य नाही. सुप्रीम कोर्टाचं यावर 650 पानाचं जजमेंट आहे.
तेव्हा आमच्या 18 पगड जातीचं ओबीसीचं विजयंतीचं हे आरक्षण, या आरक्षणामध्ये जर मराठा समाज घुसला तर आमचा हा बंजारा, आमचा हा वंजारी, आमचा हा धनगर, माळी, साळी, कोळी, गावगाड्यातला बलुता, अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती, अ प्रवर्गातली माणसं, ब प्रवर्गातली माणसं, क प्रवर्गातली माणसं, ड प्रवर्गातली माणसं, अरे प्रत्येकाची एक वेगळी स्पेसिफिक आयडेंटिटी आहे, प्रत्येकाचं एक नेचर आहे, प्रत्येकाची एक कल्चर आहे, प्रत्येकाची एक संस्कृती आहे, देवदेवा काय, धर्म आहे, लग्न पद्धती आहेत आणि हा 18 पगड जातीचा बहुजनांचा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्राचं इथल्या राज्यकर्त्या लोकांना, मुख्यमंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना काही पडलेलं नाही. म्हणून ही यात्रा आहे, म्हणून हा संवाद आहे, म्हणून अभिवादन यात्रा आम्ही करतो आहोत. उद्यापासून अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी मदत केली ती मी आणि माझा समाज कधीच विसरू शकत नाही, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले. त्याचबरोबर देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समुदायाला न्याय देण्यासाठी एका आयुक्तालयाची स्थापना ही अशी माझी मागणी होती. त्यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्यातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी त्यासोबतच एक नवीन घरकुलाची योजना आहे. विविध योजना सरकारच्या या माध्यमातून आम्हाला समोर आणता येतील. जर कोणाकडे 1 गुंठा 2 गुंठी एवढी जमीन असली तरी त्याला सरकारच्या वतीनं पीक विमा मिळेल. जर एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचबरोबर जर विमा कंपनी एखाद्या शेतकऱ्याला अनुदान देत नसेल तर त्या विमा कंपन्यांना माफ केले जाणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात. मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात, तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही. आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांसोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी मी देतो. बाकीचे लोक काही राजकारण करत असेल पण तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय काम करतात, मला वाटतं का त्याला कॉन्ट्रीसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात. नाही करायला पाहिजे. जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे, ज्यांनी केलं त्याचं कौतुक बी करायला पाहिजे. अशा पद्धतीने मला जोपर्यंत समजतं मी तुम्हाला बोलू लागलो, परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी समाजाला न्याय देण्याचं काम केलं. तुम्ही जरांगेंचे आभार मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चुलंत होताना पाहिलाय. तुम्हाला वाटतं का सगळ्या सोयऱ्यांना मिळावं आणि सरसकट मिळावं तुम्हाला? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये हे धोरणात्मक निर्णय आहे. ह्या निर्णयाचा निर्णय घेण्याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला आहे. परंतु मुख्यमंत्री महोदय कोणाच्या विरुद्ध नाहीये आणि फेवर करताना दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सन्माननीय जरांगे साहेबाला ज्या ज्या त्यांच्या मागणीचा विचार करून मला वाटतं की या अधिवेशनामध्ये घोषणा काय होईल कशी होईल ते मी बोलणं उचित होणार नाही. उद्यापासून अधिवेशन चालू होऊ लागला आणि अधिवेशन मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे जरूर चिंतित आहे का आपल्याला याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा, ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी गवाही त्यांनी दिली. म्हणून आपण सर्व त्या घोषणेची वाट बघा. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर उचित निर्णय. जरांगे आता मुस्लिम आरक्षणावर जास्त बोलायला लागलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे लागला की मुसलमानांना कसं आरक्षण भेटत नाही हे मी बघतो. अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महिला मोर्चाच्या वतीनं साखळी जोड जनजागृती करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुणे शहर अंमली पदार्थ मुक्त होण्यासाठी पुण्यामध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीनं साखळी जोड जनजागृती करण्यात आली. यावेळी पुणे हे विद्येचं माहेरघर होते आणि माहेरघरच राहणार आहे. आमचे पुणे शहर नशामुक्त करा अशा आशयाचे फलक देखील यावेळी महिलांकडून दाखवण्यात आले. पुण्यातील तरुणाई अंमली पदार्थांकडे झुकत असल्यानं हे आंदोलन करण्यात आले असल्याचं यावेळी अंमली पदार्थांचे निषेध करत महिलांनी घोषणा केल्या आहेत. पूर्ण पुणे शहरातली मातृशक्ती रस्त्यावर उतरलेली आहे. आज धीरजी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करत असताना फक्त आम्ही महिला मोर्चा म्हणून जरी एकत्र आलो तरी आमच्या बरोबर अशा अनेक महिला आहेत ज्या आया आहेत. म्हणजे एकतर मातृशक्ती आली आहे रस्त्यावर. प्रत्येकाला असं वाटतंय की मातृशक्तीने आपल्या घरातल्या मुलांवर कसे संस्कार व्हावेत. आपण हे जे पब संस्कृती किंवा अल्कोहोल बघतो आहोत जे बाहेरून येत आहे. खरं पुण्यात ही संस्कृती आधी कधी नव्हतीच.
जसं अध्यक्षांनी सांगितलं की पुण्याला नाहक बदनाम केलं जातंय, याच्यामध्ये मला CP साहेबांना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते की कृपया यात लक्ष द्या. पब संस्कृती तुम्ही लेटर दिल्यानंतर 2 दिवस बंद राहते आणि नंतर कमी आवाजात ती चालू कशी राहते, यावर तुम्ही जर लक्ष दिलं नाहीत तर आम्ही आवाज उठवू आणि मग त्याला जबाबदार तुम्हीच असाल. मला या दरम्यान असं लक्षात आलंय की आपण स्वतः जेव्हा रस्त्यावर उतरतो, आमच्या महिला भगिनी जेव्हा स्वतः रस्त्यावर उतरल्या तेव्हा त्यांना ती एक डेप्थ लक्षात आली आहे की आपण नेमकं कुठे आहोत, आपल्या घरात आपली मुलं काय करतायत आणि त्यांना आपण काय संस्कार द्यायला पाहिजेत. आपल्या बरोबरची संगत ही पण त्याच्याबरोबर मॅटर करते. सो आम्ही अध्यक्षांच्याच मार्गदर्शनाखाली CPंना सुद्धा ही विनंती करतो की कृपया हे सगळं काम थांबवा. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, होतं आणि ते कायम असंच राहणार. जालन्यात 3 महिन्यात निवडणुका आहेत तेव्हा खोतकरांना कळेल कोणाशी गाठ आहे, तर अशी टीका जालन्यात आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. जे जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. अनिकेत आबड यांनी आरोप केला आहे की त्यांच्या प्रॉपर्टीवर खोतकरांचा डोळा आहे. किशोर अग्रवाल यांची जमीन खोतकरांनी विकायला लावली, त्यामुळे सोबत राहणाऱ्यांच्याच प्रॉपर्टीवर खोतकरांचा डोळा आहे, असं गोरंट्याल यावेळी म्हणाले. त्याचबरोबर महापालिका तुम्ही केली, आयुक्त तुम्ही आणून बसवला, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे खास आहात, मग अधिकारी तुमचंच ऐकेल ना, असा टोला लगावत 3 महिन्यात निवडणुका होत आहे त्यामुळे खोतकरांना कळेल कोणाशी गाठ आहे, तर अशी टीका गोरंट्याल यांनी केली आहे. अजून खोतकर काल म्हणालेले आहे, काय प्रतिक्रिया याच्यावर? हे बघा, ज्या लोकांनी माझ्या आरोप केले ते पॉलिटिकल आरोप आहे, म्हणून त्या लोकांना मी काही इम्पॉर्टंट देत नाही. पण हे माझी लोकप्रतिनिधी जे मला बोलले, स्वतःचा पडद्यात बघून घ्या काय झालं. ते अनिकेत आबड म्हणून त्याने पण त्याचा आरोप लावला की माझ्या प्रॉपर्टीवर तुमचा डोला आहे आणि जालन्यात जनतेला त्याने आवाहन केलं की याच्यासोबत कोणी व्यवहार करू नका, नाहीतर तुम्ही धोक्यात येईल. आणि याच्या अगोदर ते त्यांचे आबडचे वडील अभय आबड ते खोतकरचे एकदम क्लोज फ्रेंड होते आणि मित्राचा प्रॉपर्टीवर डोला ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. तसं मी नाही, अंकित आबड म्हणतो, अंकित आबड. हां, तुम्ही बघा काय म्हटलं ते. आणि या अगोदर ते रूपम वाईन्सवाले किशोर शेठ अग्रवाल जे पण खोतकरचे एकदम जवळचे मित्र होते, त्यांचंही शेतीवर असंच काही लोकांनी अतिक्रमण केलं. तर याचं काम होता माझी लोकप्रतिनिधी किशोर अग्रवालच्या फॅमिलीला सपोर्ट करा. उलटा त्यांना घाबरून ते प्रॉपर्टी विकायला लावली त्यांनी. आता ते सध्या तरी असेल ते राजस्थानी घेतलं असेल, पण भविष्यात ते स्वतः घेणार आहे ते. म्हणून हे म्हणजे त्याचे जे सोबत फिरणारे अभय आबड असेल तर किशोर अग्रवाल आहे, याला वारेवर सोडलं त्यांनी. अरे आमचा तर पॉलिटिकल विरोध आहे, याचं तर प्रॉपर्टीच आहे. प्रॉपर्टी करण्याचं घेण्याचं काम मी नाही म्हणतात. अनिकेत आबड म्हणतात, अंकित नाव आहे त्याच्यावर. त्यांनी व्हायरल केलं ना, त्याचे व्यवहार करू नका आणि हे माझे अंकल असून माझ्या प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे कारवाई करायच्या असं ते म्हणतात अर्जुन खोतकर. कुठं झाला कारवाई? ते सय्यद रहीम बद्दल गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि जे इलिगल करेल तर का सोडायचं का त्यांना? इलिगल जर होत असेल, अरे कमिशनर तुम्हीच बसविला ना, कॉर्पोरेशन तुम्हीच केलं. तुमचा ऐकणार अधिकारी का आमचा ऐकणार? आणि तुम्ही तर बापरे बाप मुख्यमंत्रीचे खास आहे, एवढं खास आहे तुम्ही. महापालिकेचे अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडत असेल तर त्याची गाठ आमच्याशी आहे असं म्हणता येते. गाठ म्हणजे ते हो माहीत आहे ना, 3 महिन्यात इलेक्शन माहीत पडेल त्याला गाठ फाट काय असतात. त्याचे मित्र स्वर्गीय अभय आबड यांचा मुलगा अंकित आबड त्याच्यावर आरोप करतो की आमच्या प्रॉपर्टीवर याचा डोला आहे, याने आम्हाला खोटं बोललं आहे, खोटं PR कार्ड तयार करतो आहे आमचे आणि आमची प्रॉपर्टी जप्त करणार आहे आणि याच्याशी कोणीही प्रॉपर्टीचा व्यवहार करू नये असं ते अंकित आबड म्हणतो. त्या किशोर अग्रवालच्या मुलांना जाऊन विचारा तुमची प्रॉपर्टी कुठे गेले, तेही सांगणार हा दाढीवाला बाबाने काय केलं.
आज मंगळवेढा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. दूध उत्पादकांना योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रसंगी सरकारला भांडू असा इशाराही आमदार आवताडे यांनी दिला. उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली, काय बैठकीमध्ये निर्णय झाला? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची आज या निमित्तानं बैठक घेतली, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि आज बऱ्याच शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान 5 रुपये जे मिळालं पाहिजे होतं, बऱ्याचशा त्रुटी आढळल्यामुळं असणारे संघ आणि जे असणारे संकलन करणारे चेअरमन असतील, प्रमुख असतील, त्यांच्या बऱ्याचशा त्रुटी राहिल्यामुळं आज या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मिळालेलं नाही. ते अनुदान मिळणं म्हणजे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की हे जी मुदत होती 2 महिन्याची, ती मुदत अजून वाढवून देऊन शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान प्रत्येक लिटरला मिळण्याचं या निमित्तानं मागणी केली लोकांनी आणि ती मागणी या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि दुग्ध विकास मंत्री विखे साहेब यांच्या कानावरती घालून शेतकऱ्यांचं हे जी मागणी आहे की जे पोर्टल बंद आहे, पोर्टलला अजून या निमित्तानं ओपन करून शेतकऱ्यांना त्याच्यावरती अपलोड करण्याचं परत एकदा त्या पोर्टलवरती अपलोड करण्याचं आपण सांगण्याचं काम या निमित्तानं आपण करतो आहे. आणि नक्कीच या सगळ्या विषयामध्ये, कारण दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय करत असताना आपण हा व्यवसाय डिमांड आणि सप्लाय या गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2,10,00,000 संकलन होतं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आज जर बघितली साधारणतः 14 कोटीच्या आसपास जरी म्हणलं, प्रत्येक माणसाला 250 ml जरी दूध म्हणलं तरी 3.5 कोटी लिटर या निमित्तानं महाराष्ट्राला दूध लागतं. परंतु संकलन 2,10,00,000 संकलन महाराष्ट्रात होतं. मग हे वरचं दुधाची मोठ्या प्रमाणात भेसळ आहे. तर ही भेसळ थांबवणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जर भेसळ थांबवली तर शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्याची गरज नाही. नक्कीच हा भाव जवळ. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.